महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। कर्जत प्रेस क्लब आणि माथेरान प्रेस क्लब वतीने निषेध नोंदवून निवेदन दिले। रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या अंगावर गाडी घुसवून त्यांचा खून करण्यात आला आहे। त्याविरुद्ध आज कर्जत तालुक्यात पत्रकारांनी काळ्या फिती लावून शासनाचा निषेध करीत प्रशासनाला निवेदन दिले। कर्जत आणि माथेरान येथील पत्रकारांनी महसूल अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले। रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकार शशिकांत वारिशे हे गेली काही वर्षे जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प विरोधात लिखाण करीत आहेत। त्यामुळे राजापूर तालुक्यातील पंढरीनाथ आंबेकर या व्यक्तीने शशिकांत वारिशे यांच्या विरुद्ध भूमिका घेतली होती। त्यात आंबेकर याने आपली मालकीच्या ट्रकने दुचाकीवरून प्रवास करणारे पत्रकार वारिशे यांच्या अंगावर ट्रक घुसवून त्यांचा अपघात घडवून आणला होता। त्या अपघातात शशिकांत वारिशे यांचा मृत्यू झाला होता। पत्रकार वारिशे यांच्या मृत्यूनंतर ट्रक चालक आंबेकर याच्यावर जीव ठार मारण्याचा गुन्हा दाखल केला होता आणि त्या गुन्ह्यात आंबेकर अटकेत देखील आहेत। त्यामुळे राज्यभर पत्रकारांनी निदर्शने केली असून शशिकांत वारिशे यांच्या हत्येप्रकरणी आणि गेल्या 8 दिवसात केज, मुखेड, धुळे आदी ठिकाणी पत्रकारांवर झालेले हल्ले किंवा खोटे गुन्हे दाखल केले आहेत। त्या सर्व प्रकरणात पोलिसांकडून जलद गतीने कार्यवाही केली जात नाही। त्यामुळे आज राज्यातील पत्रकारांनी निदर्शने केली। त्यात कर्जत तालुक्यातील कर्जत आणि माथेरान या 2 ठिकाणी पत्रकारांनी निदर्शने केली। कर्जत तहसील कार्यालयात कर्जत प्रेस क्लबच्या पत्रकारांनी तसेच अन्य पत्रकारांनी एकत्र येत तहसीलदार यांना निवेदन दिले। तहसीलदार डॉक्टर शीतल रसाळ हे निवडणूक कामी असल्याने निवासी नायब तहसीलदार सचिन राऊत यांनी पत्रकारांची निवेदने स्वीकारली। तर माथेरानमध्ये महसूल अधीक्षक यांनी माथेरान प्रेस क्लबच्या सदस्यांचे निवेदन स्वीकारले। या दोन्ही आंदोलनाच्या वेळी पत्रकारांनी काळ्या फिती बांधून आंदोलन केले। महाराष्ट्र माझासाठी गणेश पवार, कर्जत। रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील आमचे पत्रकार मित्र शशिकांत वारिशे यांची 2 दिवसापूर्वी निगरून हत्या झालेली आहे। तेथील भूमाफिया आंबेकर यांनी त्यांच्या थार या गाडीखाली त्यांचा ॲक्सिडेंट करून त्यांची निगरून हत्या केली। त्या निषेधार्थ आज राज्यभरात पत्रकारांचे आंदोलनं होतात। माननीय SM देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे राज्यभर पत्रकार आंदोलन करत आहेत। या पत्रकाराला न्याय मिळण्यासाठी शासनाकडे आम्ही आज निवेदन देत आहोत। त्या निवेदनामध्ये आमची अशी मागणी आहे की या आरोपीविरुद्ध मोक्का लावण्यात यावा, ही चौकशी निष्पक्ष चौकशी व्हावी आणि या केसची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये व्हावी, अशी मागणी आम्ही आज सर्व पत्रकार संघटनांमार्फत करत आहोत। त्याचप्रमाणे आज आम्ही कर्जत प्रेस क्लबचे सर्व सदस्य कर्जत तहसील कार्यालयात तहसीलदारांना हे निवेदन दिलेलं आहे। हे निवेदन शासनाकडे पाठवून आम्ही आमच्या मागणी लवकरात लवकर पूर्ण करावी अशी आम्ही मागणी केलेली आहे। पत्रकार एकजुटीचा विजय असो, पत्रकार एकजुटीचा विजय असो। हल्लेकरांवर कारवाई झालीच पाहिजे, हल्लेकरांवर कारवाई झालीच पाहिजे। पत्रकार एकजुटीचा विजय असो। मोठे वेणगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद। निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे। राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध। पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड। बुकिंग साठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78। तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आताच बुक करा आयुष्य फार्म।
महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील